तर नमस्कार पब्लिक. तर आज आपल्या मागे लागली बघा पोलिसाची गाडी का बरं लागली तर चला सांगतो मग. तर जय श्रीराम भावान. तर मी तुमच्या सर्वांचा किंग मेकर ब्लॉगर. तर भावानं सकाळ सकाळी आल्यानंतर आपण कामावर आधी साहेबाला सोडलं घराकडे आणि साहेबाला घराकडे सोडून थेट आलो बघा कॅम्पवर. आणि कॅम्पवर आल्यानंतर मस्तपैकी झोप ते घेतली, कारण की आपण नाईटला काम ते केलेलं होतं. मग काय झोपीतून उठून भावानं 10-10:30 वाजता उठलो, मस्तपैकी तोंड ते धुवलो, नाश्ता ते केलो. नाश्ता ते करून आलो बघा मॅनेजर साहेबापाशी. मॅनेजर साहेबापाशी आलो तर काय मॅनेजर साहेब काय डोसक्याला हात लावून बसल, ते थोडं टेन्शन काहीतरी होतं वाटतं पुरीचं. कसं आहे. मग काय त्यांना भेटलो आणि तिथून आलो बघा बाहेर. तर बाहेर आल्यानंतर काय आज कामवाला माणूस आला नव्हता, ते म्हणजे इथं शेतामध्ये काम करणारा, म्हणून काय पाटलानच घेतले कडबा कापायला. मग काय कडबा ते कापून आपल्या गाई म्हशीवाला ते टाकले साहेबानं. मग आपण आलो बघा जेवण ते करून भावानो कपडे धुवायला, कारण की आपले कपडे तसेच होते. मग काय कपडे ते धुवून आलो आणि जेवण ते केलं. मस्त पैकी एक झोप घेतली भावानं. झोप ते घेतली मस्त पैकी. 5 वाजता उठलो. 5 वाजता उठून जायचं होतं बघा आपल्याला परत नाईटच्या कामाला, म्हणजे थोर मागणीला. मग काय उठलो मस्तपैकी, आंघोळ ते केली आणि आंघोळ ते करून मस्तपैकी आलो बघा साहेबाच्या गावामध्ये. साहेबाच्या गावामध्ये आल्यानंतर एवढं बेकार ऊन लागाल तर का नाही काही सांगूच नाही. जसं आपण एक पाऊस पडताय आणि बाकीचं ऊन लागतंय बघा उन्हाळा, तसं होतं ऊन. मग काय आलो साहेबाच्या गावामध्ये. साहेबाच्या गावामध्ये आल्यानंतर साहेबाला ते घेतलं आणि साहेबाला ते घेऊन निघालतो. तेवढ्यात आपल्या मागे लागल ती बघा पोलिसाची गाडी, कारण की त्या गाडीला जायचं होतं पुढे ना आपण होतो पुढे, कारण की आपल्या साईडनं चालत्या गाड्या भावनं, म्हणून त्यांना साईड देता येणं झालं. मग काय थोड्या पुढे गेल्यावर त्यांना साईड ते दिली ना आलो बघा हलगरा पाटीला. हलगरा पाटीला आल्यानंतर मस्तपैकी चहाचा घोट ते घेतला आणि चहाचा घोट घेऊन आलो बघा साईडवर. आणि साईडवर आलं तर काय आहे आपले वाहनेर भावना, इकडे एवढे वाहनेर आहेत की, कारण की इकडं कर्नाटक बाउंड्री आहे म्हणून भावना. तर काय बाजूला सुद्धा हटणं झालते. मग काय कसं बस त्यांना बाजूला केलं आणि आलो बघा आपल्या साईडवर. साईडवर आल्यानंतर 8-8:30 वाजता आपलं झालं काम आणि आपण जेवण ते करून बसलो बघा गाडीमध्ये. काय आपले दत्ता साहेब बसल ते गाडीमध्ये. आम्ही बोलत ते बसलो तिथंच आणि मला बसल्या जागी झोप लागली. तर भावानं व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.